इन द बुक्स ऑफ वरून जर्नल एंट्रीज हेडिंग टाकला आपण. त्यानंतर कॉलमची हेडिंग काय काय, डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. 2018 ऑक्टोबर आहे ना. फर्स्ट काय ट्रान्झॅक्शन दिलंय, परचेज मशिनरी ऑफ 95,000 अँड पेड 5,000 फॉर फ्रेट. तुम्ही मशिनरी परचेस केली 95,000 ची आणि फ्रेट म्हणजे तिथे ट्रान्सपोर्ट, तिचे वाहतूक करण्यासाठी 5,000 रुपये तुम्हाला एक्सपेन्सेस लागले. फ्रेटचा अर्थ लिहून ठेवा, वाहतूक खर्च. ते मशिनरी वाहतूक करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये लागले. म्हणजे मला सांगा, हे 5,000 रुपये तुम्ही जो ट्रान्सपोर्टचा खर्च झाला, तुमचा वाहतूक खर्च झालाय, तो मशिनरीसाठी झालाय का दुसऱ्या कुठल्या कारणासाठी झालाय? मशिनरीसाठी. मी तुम्हाला एक लाईन पाठीमागे सांगितली होती, ऍसेट परचेस केली असेल तर ते ऍसेट तयार होईपर्यंत होणारा खर्च त्या ऍसेट मध्ये ऍड करायचा असतो. म्हणजे लक्षात घ्या, हे मशिनरीसाठी 5,000 गेले ते, म्हणजे हे पण मशिनरी मध्येच ऍड करायचं. म्हणजे टोटल मशिनरी किती रुपयाला गेली तुम्हाला? 1,00,000 रुपयाला. म्हणजे याची एंट्री अशी होईल, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. फ्रेट वेगळं लिहायचं नाही, कारण का हे मशिनरीसाठी झालेला खर्च आहे. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रुपीज 1,00,000 being machinery purchased and freight paid. Machinery purchased and freight paid. तुम्ही नंतर करा ना कॉपी, मग आपल्याला बराच वेळ लागेल असं केलं तर. तुम्ही सोबत सोडवलं तर नंतर करा, तुम्हाला वेळ देतो मी. त्यानंतर समोर सांगितलंय परचेस गुड्स फॉर 1,50,000. 1,50,000 चा गुड्स परचेस केलाय अँड अमाऊंट पेड बाय बँक, आणि बँकेतून पेमेंट केलाय. सांगा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर आहे. अमाऊंट किती होती? किती आहे? being goods purchased and amount paid by check. being goods purchased, बोलू नका, बँकेतून दिले ना, बरं ठीक आहे. अँड पेड बाय काय दिले? अँड अमाऊंट पेड बाय बँक. चेक नाही म्हणू शकत, कारण बँकेतून पैसे पाठवायचे आणखी प्रकार आहेत, त्यामुळं चेक नका देऊ, बँकच द्या. त्यानंतर नेक्स्ट, परचेस लॅपटॉप फ्रॉम नागेश अँड कंपनी वर्थ 1,80,000 ऍट 18% GST. नागेश कंपनी कडून तुम्ही 1,80,000 चा लॅपटॉप परचेस केला, 18% GST. काय एंट्री होईल? एक मिनिट मी कॉपी करतो, सांगा मला. लॅपटॉप कम्स इन, लॅपटॉप रिअल अकाउंट आहे, 1,80,000. त्यानंतर काय सांगितलं? इनपुट CGST आणि इनपुट HGST ला डेबिट होईल. परचेस वरती या इनपुट HGST अकाउंट डेबिट किती होईल बरं? 1,80,000 18% आहे ना. 18,000 आणि 18 गुणिले किती होत आहे? 18,000 झाले, आणि याच्यातून 3,600 मायनस केले, 14,400. किती होती टोटल याची? 18 आणि 10, 28 आणि 4, 32, 32,400 बरोबर आहे का? 32,400 एवढा GST का? कॅल्क्युलेट करा. 18,000 आणि 18 गुणिले 8, 3,600 म्हणजे 15 आणि 3 18, बरोबर आहे. 32,400 तुम्हाला 2 शेअर करायचे ते. 16,200 एक शेअर येईल, म्हणजे इनपुट CGST 16,200, इनपुट HGST 16,200. क्रेडिट कुणाला? नागेश अँड कंपनीला, कारण कॅश वगैरे काय सांगितलं नाही. टू नागेश अँड कंपनी अकाउंट. किती टोटल होईल बोलायचं नाही अजिबात. 16, 16, 32 म्हणजे 2,10,000, 2,12,400. being laptop purchased at 18% GST
लॅपटॉप परचेज फ्रॉम नागेश अँड कंपनी. चला नेक्स्ट. पेड इन टू बँक ऑफ बरोडा. सांगा, सिंपल आहे. बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ बरोडा मध्ये पैसे भरले असा अर्थ आहे ट्रान्झॅक्शनचा. बँक ऑफ बरोडा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. किती डेट आहे? 10 ना. म्हणजे आपली बँक ऑफ बरोडा आहे, लक्षात ठेवा. वरती कुठं बँक गेली नाही ना, इथं बँक ऑफ बरोडा लिहा. बँक ऑफ बरोडा अकाउंट डेबिट 70,000 टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. being paid cash into Bank of Baroda. ठीक आहे. त्यानंतर बघा, पेड रेंट 4,000 आणि कमिशन 3,000. बोला, सगळ्यांनी एंट्री सांगा. रेंट अकाउंट डेबिट, कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. रेंट आणि कमिशन दोन्ही एक्सपेंडिचर आहेत. एक्सपेन्सेसला डेबिट. किती अमाऊंट आहे? कमिशन अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 7,000. being commission rent and commission paid. त्यानंतर हे असे ट्रान्झॅक्शन मला वाटतं सांगितलंच नाही पाहिजे मी तुम्हाला, यायला पाहिजेत. बॉट गुड्स फ्रॉम तुषार अँड कंपनी 1,20,000 ऍट 12% जीएसटी. त्याच्यावरती 12% जीएसटी आहे. आणि हाफ अमाऊंट पेड बाय आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे कसं पेमेंट केलं? बँकेमधून. आता मला सांगा, जर्नल एंट्री काढायच्या अगोदर टोटल अमाऊंट तुषार कंपनीला किती द्यायची काढा बरं एकदा. तुषार कंपनीला आपण किती अमाऊंट देणार टोटल? 1,20,000 प्लस जीएसटी. काढा बरं. 1,20,000च्या 12% किती होतील? आय थिंक 14,400 होतील. बघा बरं. $1,20,000च्या 12% काढा सगळ्यांनी. $14,400 सगळ्यांनी काढा. 14,400 बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला टोटल पैसे किती द्यायचे त्याला हे कळायला पाहिजे. 1,20,000 प्लस 14,400 म्हणजे टोटल पैसे किती द्यायचे त्याला? 1,34,400 द्यायचे ते. ओके, चला अगोदर क्वेश्चन समजून घेऊ आपण. एक कळाले 1,34,400 द्यायचे सगळे त्याला. आणि त्यातले किती पैसे दिलेत आपण त्याला? 1/2 म्हणजे काय? हाफ, निम्मे दिले. म्हणजे 1,34,400 पैकी किती देणार तुम्ही त्याला? निम्मे काढायचे किती होतात? डिवायडेड बाय 2 करा. 1,34,400 भागिले 2 करा सगळ्यांनी. $67,200 कसे होतील? 1,34 म्हणजे याच्या निम्मे झाले 65. 67,200 बरोबर आहे. 67,200 होतात त्याच्या निम्मे. डिवायडेड बाय 2 करायचे. बरोबर आहे. म्हणजे एवढे तुम्ही त्याला बँकेतून देणार. मग 67,200 काय झाले? निम्मे राहिलेले अमाऊंट काय करायला पाहिजे? कंपनीच्या नावावर दिलेले पाहिजे. उधार आहे. काय त्याचं नाव आहे? तुषार. तुषार कंपनी लिमिटेड. काय केलं समजलं का? इथं गोंधळू नका. 1,20,000चं गुड्स आहे. त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केला मी आणि बघितलं किती पैसे द्यायचे त्याला. तर टोटल 1,34,400 द्यायचे ते. त्यातली हाफ अमाऊंट पेड केली. मग मी काढली हाफ अमाऊंट किती येते? तर 67,200 दिले आणि राहिले त्याच्या नावावरती टाकायला लागते. मग इथे एंट्री अशी होईल. मी डायरेक्ट एंट्री लिहून दाखवतो तुम्हाला. जीएसटी किती? 14,400 म्हणजे याच्या निम्मे किती येतील? 7,200 रुपये एक जीएसटी झाला. सीजीएसटी 7,200, एसजीएसटी 7,200, 15. मी एंट्री देतो, कळतंय का बघा. परचेस अकाउंट डेबिट 1,20,000.
हे तर कळालं, परचेसला डेबिट, जीएसटी ला डेबिट, बरोबर का? इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 7,200, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 7,200. ओके, इथपर्यंत कळालं. मग राहिला प्रश्न, त्याला पैसे किती दिलेत आपण? इथं काढलं ना, कॅल्क्युलेट केलं, कुठं काढलं? 67,200 दिलेत, म्हणजे बँकेला क्रेडिट, आणि राहिलेले त्याच्या नावाने दाखवायला लागतील. टू बँक ऑफ बरोडा, $67,200, आणि टू तुषार कंपनी काय लिमिटेड आहे का समोर? तुषार कंपनी लिमिटेड 67,200. टोटल बरोबर येते का बघा? हे 1,34,400 झाले डेबिटला, आणि 60 आणि 60 1,20,000, 14 1,34,400 दोन्ही बरोबर यायला पाहिजे. जनरल एंट्री कळले का सगळ्यांना? कळले का नाही कळले? नसेल कळले तर नाही कळले, कळले नाही कळले. किती रुपयाचा माल परचेस केलाय सांग मला? गुड्स किती रुपयाचा परचेस केलाय? पटपट आन्सर द्या. 1,20,000. जीएसटी किती द्यायचं त्याच्यावरती? 12%, म्हणजे 1,20,000 तर द्यायचे ते, त्याच्यामध्ये 12% जीएसटी पण द्यायचं. हा 12% येतो 14,400. 1,20,000च्या 12% किती येतो? 14,400. मग टोटल पैसे किती द्यायचे त्याला? 1,20,000 प्लस 14,400, 1,34,400 द्यायचे ते. ठीक आहे. आता यातली किती रक्कम देताय तुम्ही त्याला? 1/2 म्हणजे काय? 1/2 म्हणजे हाफ. मग याच्या निम्मे किती? 1,34,400 भागिले 2, हे आले 67,200. एवढं तुम्ही त्याला पैसे देणार बँकेमधून, बरोबर? मग राहिलेल्या निम्म्याचं काय करायचं? 67,200 उधारी आहे, ते त्याच्या नावावरती टाकलं पाहिजे, तुषार अँड कंपनी. मग नीट समजून घ्या आता. परचेस 1,20,000, परचेसला एक्सपेन्सेस आहे डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. या जीएसटी मध्ये दोन भाग, 7,200 सीजीएसटी, 7,200 एचजीएसटी. इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी ला काय केलं पाहिजे? डेबिट केलं पाहिजे. म्हणजे इनपुट सीजीएसटी ला डेबिट, इनपुट एचजीएसटी पण डेबिट. ओके. राहिला प्रश्न आता पेमेंट कसं केलंय? हे पैसे बँकेतून दिलेत, म्हणजे बँकेला काय केलं पाहिजे? क्रेडिट, बँक इज गिव्हर. आणि राहिलेले पैसे तुषार कंपनीला नावाने टाकायचे, तुषार कंपनी इज गिव्हर, त्याच्याकडून माल घेतलाय म्हणून याला क्रेडिट. एंट्री काय केली? तेच केलं ना, परचेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट, टू बँक अकाउंट आणि टू तुषार कंपनी अकाउंट. समजलं आता? बघा एकदा जनरल एंट्री. परचेस अकाउंट डेबिट, सीजीएसटी एचजीएसटी डेबिट, जेवढं पेमेंट केलंय तेवढं बँकेला क्रेडिट, आणि जेवढं क्रेडिट राहिले, उधार राहिले, तेवढं तुषार कंपनीला क्रेडिट. समजलं? बिग परचेस्ड गुड्स फ्रॉम तुषार अँड कंपनी, काय नाव आहे त्याचं नीट सांगा मला? फ्रॉम तुषार कंपनी, तुषार कंपनी लिमिटेड ऍट किती % जीएसटी आहे? 12% जीएसटी अँड हाफ अमाऊंट, हाफ लिहा, 1/2 लिहा, जसं पाहिजे तसं लिहा. पेड बाय कसे केले? पेड बाय आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे बँकेतून पाठवले. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट लॉंग फॉर्म आहे त्याचा, म्हणजे बँकेतून पैसे पाठवण्याचा प्रकार आहे. समजलं? इम्पॉर्टंट मार्क करा ट्रान्झॅक्शनला. हो. डेट 16 कॅश परचेस. आता इथं माझ्याकडे थोडंसं खालीवरती झालं ते. रुपीज किती आहे? 50,000 आहे. कॅश परचेस रुपीज 50,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक. बोला एंट्री काय एंट्री होईल? स्वतः काय एंट्री होईल? लक्षच नाही तुमचं, कुठं लक्ष आहे? 16 डेटचा क्वेश्चन विचारतो मी, सांग मला एंट्री. चल बघून क्वेश्चन. किती वेळा टाळ्या वाजवायच्या? तो पेपर लावू का सलामी द्यायला तुला? क्वेश्चन काय वाच. कसे पैसे दिलेत? पेड बाय चेकने, म्हणजे कुठला अकाउंट? आणि चेकने म्हणजे बँक अकाउंट. मग आता एंट्री सांग परत एकदा. परचेसला काय करायचं? चेक बँक म्हणली ना आता. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट.
परचेस अकाउंट डेबिट अमाउंट किती 50,000 आहे ना. टू बँक अकाउंट 50,000. Being goods purchased and paid by check. त्याच्यासमोर हे सिंपल जमले पाहिजे तुम्हाला. ऍक्च्युली मी का सांगतोय काय माहिती. इनवॉइस गुड्स टू सतीश. आता इथं शब्द तुमचा गोंधळ करणार आहे. इनवॉइस गुड्स टू सतीश म्हणजे सोल्ड गुड्स टू सतीश. इनवॉइस गुड्स म्हणजे सोल्ड गुड्स सोल्ड. इनवॉइस गुड्स म्हणजे त्याला माल सेल केला आपण. इनवॉइस गुड्स टू सतीश 80,000 ऍट 12% जीएसटी अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. आणि पैसे चेकने मिळाले. चेकने पैसे मिळाले म्हणजे कुठल्या अकाउंटला लिहिणार तुम्ही. बँक अकाउंटला. किती पैसे घेणार तुम्ही त्याच्याकडून काढा बरं अमाऊंट. 80,000 आणि जीएसटी पण घेणार ना. मग किती पैसे घेणार सांगा. तुम्ही डायरेक्ट एंट्री सांगा मला फायनल. आता सगळ्यांनी काढा व्यवस्थित एंट्री करा. अमाऊंट काढा मला अमाऊंट सांगा डायरेक्ट. असे नका सांगू. मी तुम्हाला एंट्री विचारली डायरेक्ट. पूर्ण कॅल्क्युलेट करा मला एंट्री सांगा डायरेक्ट. अमाऊंट सांग. बँकला डेबिट किती. 89,600 बरोबर. 80,000 बरोबर आहे. बाकीचे जीएसटी किती आला तुमचा. 9,600 टोटल यायला पाहिजे. तुमचा इकडे आला का. 9,600 2 बाकीला ते एक बाकी तिचं येईल 4,800चा एक भाग झाला. बरोबर आहे का. मग मला सांगा सिंपल आहे. तुम्ही 80,000चा माल विकलाय. तुम्ही कसं विकलाय. पैसे चेकने मिळालेत म्हणजे तुमच्याकडे पैसे बँकेत फक्त 80,000 येतील का. 80,000 प्लस जीएसटी येणार. 80,000 प्लस जीएसटी म्हणजे 9,600 जीएसटी आणि 80,000 रुपये बेसिक म्हणजे टोटल 89,600 रुपये येणार बँकेमध्ये. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 89,600. बरोबर आहे का. सेल्स किती त्यापैकी. किती रुपयाचा माल आहे. 80,000 आणि सेल करतो त्यावेळेला जीएसटीला काय करायचं म्हणजे क्रेडिट का डेबिट. टू आउटपुट सीजीएसटी याचे 9,600चे 2 भाग 4,800 म्हणजे टू आउटपुट सीजीएसटी 4,800 टू आउटपुट जीएसटी 4,800. समजलं का कसं केलं. तुम्हाला एक समजलं पाहिजे. बँकेला डेबिट कितीचं तर बेसिक प्लस जीएसटी एवढे पैसे घेणार आपण त्याच्याकडून. बरोबर आहे. म्हणजे एंट्री विल बँक अकाउंट डेबिट 89,600 टू सेल्स टू आउटपुट सीजीएसटी टू आउटपुट जीएसटी. समजलं का. किती डेट आहे सांगा एकदा. बँक अकाउंट डेबिट बँक ऑफ बरोडा लिहा. बँक ऑफ बरोडा अकाउंट डेबिट 89,600 टू सेल्स अकाउंट 80,000 to output CGST account 4,800 to output HGST account 4,800. नरेशन सांगा. नाव दिलंय का ते. कुणाचं नाव दिलंय का. बिंग गुड सोल्ड टू सतीश ऍट किती पर्सेंट आहे. 12% आहे का. रिसिव्ड बाय चेक. ठीक आहे चला नेक्स्ट. पेड टेलिफोन चार्जेस 9. अरे कुणासोबत बोलतोय एवढा. 90,000 टेलिफोन चार्जेस काय होईल. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्याचे बरेच अकाउंट दिसतात. टू कॅश अकाउंट 90,000
एवढं बोलतोय म्हणजे काही बरेच अकाउंट असणार त्याचे, बरोबर आहे का? बिंग टेलिफोन चार्जेस पेड. ठीक आहे, चला नेक्स्ट. मिस वर्षा बॉट गुड्स फ्रॉम अस. आता इथं उलट सांगितलंय बरं का. मिस वर्षा बॉट गुड्स फ्रॉम अस म्हणजे काय बरं? वर्षाने काय केलंय? गुड्स परचेस केलं आपल्याकडून, म्हणजे आपण काय केला? सेल केला. इथं उलट सांगितलं, वर्षाने आपल्याकडून परचेस केला असं उलट सांगितलं. तुम्हाला इथं कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे आपण वर्षाला माल विकलाय, सेल्स आहे. 90,000 at 12% रेट डिस्काउंट. सिंपल आहे. फक्त अमाऊंट काढा, 90,000 मायनस 12% करा, 10,800 मायनस होतील. 10,800 डिस्काउंट आला, मायनस करा 80, 79,200 होते का बघा. 10,800 डिस्काउंट आला, तो मायनस करा. 79,200 बरोबर आहे का? किती होतं? 90,000 होतं ना. 90,000 मायनस 12%, हे 12% आले 10,800. म्हणजे 90 मधून 10 गेले 80, आणि 80 मधून 800 गेले 79,200 रुपये. म्हणजे नीट एंट्री त्याच्यावर ना, ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड करायचा नसतो. बिंग सोल्ड गुड्स टू वर्षा. आता ते बॉड गुड्स फ्रॉम अस नका लिहू, डायरेक्ट सोल्ड गुड्स टू लिहा. बिंग सोल्ड गुड्स टू मिस वर्षा at 12% रेट डिस्काउंट. समजलं का? नेक्स्ट बोला काय आहे? सांगा, मी नाही सांगणार आहे. सिंपल आहे, व्यवस्थित काढा. तुम्हाला मी सांगू का सिंपल? तुमच्या परचेसला डेबिट किती रुपयाचा होणार सांगा अगोदर मला. परचेसला डेबिट किती रुपयाचं करणार तुम्ही हे सांग. हे बोलू नको. परचेसला डेबिट किती रुपयाचं करणार सांगा. 1,50,000 म्हणजे परचेस अकाउंट डेबिट 1,50,000 मी सांगितलं तुम्हाला. जीएसटी काढा बरं, किती होईल? 1,50,000 चे 18% काढा. 15,000, 15 टीव्ही 700, 15, 12, 27 होते का बघा. 27,000चे 2 पार्ट करा. 13,500. मग जीएसटी ला काय करणार परचेस करताना? इनपुट जीएसटी डेबिट 13,500, इनपुट जीएसटी डेबिट 13,500. इथपर्यंत कळालं? परचेसला दिली त्यांनी फिगर 1,50,000. त्या जीएसटी काढला आपण, त्याचे 2 शेअर केले. इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी. क्रेडिट कोणाला करणार? अभिजित अँड सन्सला. किती रुपयाचं क्रेडिट करणार टोटल? 150 प्लस जीएसटी 27. म्हणजे 28 तारखेला काय होईल एंट्री? परचेस अकाउंट डेबिट 1,50,000. हे तर तुम्हाला माहिती आहे. जीएसटी काढता आला ना सगळ्यांना? 27,000 आली का व्हॅल्यू? त्याचे 2 भाग केले का? इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती आलं? 13,500. 27,000चे 2 भाग जमले का नाही जमले? जमले ना. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट. पर्सेंटेज कोणाला काढता येत नाही आणखी? सांगा जर येत नसेल तर. काढता येत नाही कोण आहे असं ज्याला पर्सेंटेज काढता येत नाही आणखी? जमतं झाडाला काढायला पर्सेंटेज? हा, तू अभिजित अँड कंपनी असंच नाव आहे ना? अभिजित अँड सन्स. किती टोटल होणार? 1,77,000 टोटल द्यायचे त्याला. जीएसटी प्लस परचेस. बिंग परचेस गुड्स ऍट किती पर्सेंट आहे? 18% जीएसटी. ऍक्च्युली असं लिहायला पाहिजे होतं, परचेस गुड्स फ्रॉम अभिजित अँड सन्स. ठीक आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे काय? पेड टू अभिजित अँड सन्स अँड रिसिव्ड 10% कॅश डिस्काउंट बाय चेक. आता हे व्यवस्थित समजलं पाहिजे बरं का. आपण अभिजित सन्सला सांगतो ना, अमाऊंट आहे ना आपल्याला माहिती. अभिजित सन्सला किती पैसे द्यायचे होते आपल्याला? किती पैसे द्यायचे होते अभिजित सन्सला? आत्ताची एंट्री केली 1,77. त्यांनी काय म्हणले नीट समजून घ्या.
पेड टू अभिजित अँड सन्स अँड रिसिव्ड 10% कॅश डिस्काउंट. 10% डिस्काउंट मिळाला आणि त्याला पैसे कसे दिले आपण? चेकने, म्हणजे बँकेतून देणार. अभिजित सन्सला किती पैसे द्यायचे आपल्याला बघा. आताच किती रुपयाचा गुड्स घेतला होता, याच्यातून किती डिस्काउंट मिळणार आहे? काढा बरं 1.77च्या 10%. 17,700, 17,700. म्हणजे त्याला ऍक्च्युली पैसे देणार किती तुम्ही अमाऊंट काढा मला. डिस्काउंट मायनस करून अमाऊंट सांगा. प्रत्येकाने करा पटपट. 1.77 मायनस 17,700. 1,77,000 द्यायचे होते, त्यातले 10% त्यांना डिस्काउंट दिला. 17,700 डिस्काउंट मिळाला. 1,60,000 कसं काय? 1,59,300. 1,59,300 तुम्ही त्याला देणार. समजलं का? काढा काढा, वेळ लागू दे, काढा बरं प्रत्येकाने. पुढे जायचं नाही त्याशिवाय. प्रत्येकाला जमलं पाहिजे. झालं? जमलं का? 1,59,300 पर्यंत आले का? आलं? लक्षात आलं? मग आता लक्षात घ्या, हे 1.77 कुणाला पैसे दिलेत आपण? अभिजित सन्स रिसिव्हर आहे, त्याला काय करायला लागेल? डेबिट. हा डिस्काउंट तुम्हाला मिळाला आहे त्याच्याकडून, म्हणजे काय करायला लागेल त्याला? कुठला अकाउंट डिस्काउंट रिसिव्ड? इन्कम आहे, नॉमिनल अकाउंट आहे, इन्कमला क्रेडिट केलं पाहिजे, म्हणजे डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट होईल. आणि एवढे पैसे दिले त्याला बँकेतून, म्हणजे काय होईल? टू बँक अकाउंट, बँकेला क्रेडिट होईल एवढ्याचं, बँक इज गिव्हर. बरोबर आहे? एंट्री लिहून सांगतो, नाही कळले तर परत एकदा सांगतो. किती तारीख आहे? डेट सांगा. अभिजित अँड सन्स इज रिसिव्हर. अभिजित अँड सन्स अकाउंट डेबिट. टोटल 177 त्याला जाणार. त्यातला बँकेतून आपण त्याला किती दिले? डिस्काउंट मायनस करून किती दिले त्याला? 12,59,300. बरोबर का? 1,59,300 टू बँक ऑफ बरोडा अकाउंट लिहिलं पाहिजे. आणि जो डिस्काउंट मिळाला तो डिस्काउंट इन्कम आहे, तो डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. समोरच्या कस्टमरला दिला तर अलाउड, मिळाला तर रिसिव्ड. 17,700. समजलं? समजलं का? समजतं का नाही सानिका? अक्षय समजलं का? नसेल समजलं तर सांगा, तसं नाही. नसेल समजलं तर सांगा, परत सांगतो. कळालं का नाही कळालंय? परत सांगायचंय का? कळालं? ठीक आहे, जायचं पुढं. बिंग पेड टू अभिजित अँड सन्स. बाय चेक अँड 10% डिस्काउंट रिसिव्ड. आणि 10% डिस्काउंटही मिळाला. डाऊट असेल तर तसंच शांत बसू नका. एकदा कळायला नाही की परत कधीच कळणार नाही. असा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वेळेला जमणार नाही, त्यामुळे डाऊट आला तर त्यावेळेला क्लिअर करा. लास्ट क्वेश्चन काय आहे? पेड ऍडव्हर्टाइजमेंट 8,000 आणि ब्रोकरेज 12,000. ब्रोकरेजचा अर्थ होतो, तसा मराठी प्रॉपर शब्द आहे त्याला दलाली. काम करून देणारे लोक असतात ना आपले, त्यांना कमिशन म्हणू किंवा दलाली म्हणा, त्याला ब्रोकरेजचा प्रॉपर शब्द दलाली. हे जे फळाचे वगैरे दलाल असतात माहिती ना मार्केट यार्डला, त्याला त्यात ब्रोकरेज दिलं. दोन्ही एक्सपेंडिचर आहे. एंट्री सांगा. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, ब्रोकरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. 31. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, ब्रोकरेज अकाउंट डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 8,000. ब्रोकरेज अकाउंट डेबिट 12,000. टू कॅश अकाउंट 20,000. समजलं? आता एक काम तुम्हाला देतो मी, टोटल करायचं. अगोदर क्वेश्चन कॉपी करा फास्ट. हा, टाइम नाही घालवायचा. चला पटपट कॉपी करा. हो हो.
पहिल्या नाही जमलं तर मी ऍक्सेप्ट करू शकतो, पण बाकीचे जमले पाहिजे होते. हे काम करा, चला ठीक आहे, लक्ष द्या. पहिलं काय दिलं होतं, सोल्ड गुड्स ऑफ ₹50,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. 50,000चा माल विकला, 10% ट्रेड डिस्काउंटला विकला. म्हणजे किती रुपयात विकणार तुम्ही? 50,000मधून 10% मायनस करायचे, डिस्काउंट द्यायचं आहे. 50,000च्या 10% होतील 5,000. एक शून्य काढले की 10% असतात ना, म्हणजे 45,000 झाला तुमचा सेल्स. ही तर झाली तुमची सेल्स व्हॅल्यू, सेल्स प्राइस. आणखी पुढे काय सांगितलंय बघा, अँड 10% कॅश डिस्काउंट. हे कॅश डिस्काउंट कशावरती काढायचा असतो सांगा मला एकदा. जी रक्कम दिली आहे त्याच्यावरती कॅश डिस्काउंट फक्त येणार. मग आता पुढे कशी दिली पैसे बघा, टू राज अँड कंपनी, राज अँड रिसिव्ड 50% बाय चेक. त्याने 50% रक्कम चेकने दिली. राजकडून किती पैसे घ्यायचे आपल्याला? 45,000, 45,000. त्याच्या 50% तो चेक देतोय, म्हणजे किती रुपये देईल विचार करा बरं. 50,000 डिवायडेड बाय 2 किती होणार? करा ना, सॉरी 45, इथं 50 लिहिलं का मी. 45 डिवायडेड बाय 2 किती होतील बघा. किती येतं? 22,000. 22,500 रुपये. पण तुम्ही मला सांगितलं 10% कॅश डिस्काउंट पण आहे. जेवढे पैसे देणार त्याच्यावरती त्याला डिस्काउंट द्यायला लागेल. मग 22,500 मधून कॅश डिस्काउंट किती मायनस करायचं आहे? म्हणजे कॅश डिस्काउंट किती मायनस होईल याच्या 10%. लेस कॅश डिस्काउंट 10%. काढा 22,500च्या 10%. किती? अरे हे जे 10% किती आले? 2,250. म्हणजे नेट पैसे किती मिळणार आपल्या हातात? 22,500 मायनस 2,250 हे येतील 20,250. एवढा चेक मिळणार, म्हणजे बँक अकाउंटला डेबिट. थांबा, बाकीचे बोलू नका. इथपर्यंत समजलं का? काय केलं? 45,000 माल विकला, इथपर्यंत कळालं. त्याच्या निम्मे चेक नाही देणार आहे तो, म्हणजे 50% आले 22,500. पण लक्षात घ्यायचं, कॅश डिस्काउंट असेल तर तेवढे पैसे मिळत नाहीत, त्याच्यातून कॅश डिस्काउंट पण मायनस करावा लागतो. मग 22,500 मधून 10% 2,250 मायनस केले, म्हणजे हातात मिळतील 20,250. चेक नाही मिळणार आहे, म्हणजे बँक अकाउंटला डेबिट. ओके, हा डिस्काउंट तुमच्यासाठी काय आहे? कस्टमरला डिस्काउंट दिलाय म्हणजे काय आहे? एक्सपेन्सेस आहे. त्याला काय केलं पाहिजे? डिस्काउंट अलाउडला डेबिट. पहिला पार्ट कळाला कॅशचा, चेकचा. आता पुढं काय सांगितलंय? अँड 20% बाय कॅश, आणि 20% रक्कम कॅश मध्ये देणार आहे. मग 50% तर बघितली चेक नाही. 20% किती होतील? 45,000च्या 20% किती होतील बघा. काढा बरं सगळ्यांनी. 45,000 इंटू 20% काढा. 2 शून्य काढून मल्टिप्लाय करा, किंवा सिंपल शॉर्टकट 45,000च्या 10% किती येतील? 4,500. म्हणजे 20% त्याचे डबल. 4चे डबल 8 आणि 500 500 1,000, 9,000 रुपये. म्हणजे 9,000 रुपये तुम्हाला कॅश मिळणार. पण अख्खे 9,000 मिळणार का हातात? पैसे मिळताना डिस्काउंट द्यायचे, कॅश डिस्काउंट. याच्यातून 10% कॅश डिस्काउंट मायनस करा, किती येईल? डिस्काउंट किती येईल? 900. म्हणजे नेट हातात कॅश किती मिळणार? 8,100. ही कॅश मिळाली, म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट. ओके, हा 900 रुपये डिस्काउंट दिला. डिस्काउंट अलाउड आहे, याला काय करायला लागणार? डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 900 रुपये. ठीक आहे, म्हणजे 9,000चा विषय संपला. कसा? 900 प्लस 8,100. हे 50%चा विषय संपला. कसा? त्यातले 20,250 मिळाले आणि 2,250 डिस्काउंट दिला. म्हणजे तुम्हाला 50% दिले, 20% दिले, मग राहिलेले 30%चं काय? 100% असलं पाहिजे ना सगळं. म्हणजे 30% काय करायचं? 50% चेकने पैसे देतोय, 20% कॅश मध्ये देतोय, मग राहिलेले पैसे काय? उधार, क्रेडिट. क्रेडिट म्हणजे कुठल्या अकाउंटला टाकले पाहिजे? राज अँड राजचे ना फक्त. राजला डेबिट होईल, राज इज रिसिव्हर. समजलं का? मग किती होईल ते? 45,000च्या 30%. आपण बघितलं होतं 4,500 10% होते. मग 30% म्हणजे गुणिले 3, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15, 13,500. तुमच्यापैकी कोणाची अशी इच्छा आहे का हे मी काढून दाखवू कसं काढतोय? नाही ना? तुम्ही असं संशयाने बघता, मला पटपट आन्सर देत नाही. मला वाटलं हेच कळत नाही तुम्हाला. कळतंय ना हे? म्हणजे राजला डेबिट केलं पाहिजे 13,500.
मग आता हे सगळं जर चित्र जुळवायचं म्हणलं तर नीट बघा काय केलं आपण. सेल्स अमाऊंट आहे 45,000 म्हणजे सेल्स ला 45. एकच मिनिट. हा बोला ना. हो ठीक आहे. बँकेत पैसे मिळाले तुम्हाला 20,250 म्हणजे बँक अकाउंट डेबिट 20,250. समजलं इथं. हे डिस्काउंटला डेबिट आहे. पण एक समजून घ्या, इथं पण डिस्काउंट आहे इथं पण आहे, दोन डिस्काउंट आहेत ना. मग दोन्हीचं अकाउंटही एकच आहे. मग वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्र त्यांना अकाउंट लिहू आपण. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट खर्च आहे. 2,250 एक डिस्काउंट आहे आणि 900 रुपये पण डिस्काउंट आहे म्हणजे आले 3,150 रुपये. काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला 8,100 कॅश मिळाली आहे म्हणजे कॅश अकाउंट डेबिट केलं पाहिजे. कॅश अकाउंट डेबिट 8,100. ओके. राहिला प्रश्न 30%चा. तर 30% कोणाच्या नावाने टाकायचे होते? राजच्या नावाने. राज अकाउंट डेबिट 13,500. हे झाले सगळे डेबिट वाले. आणि किती रुपयात माल विकलाय? 45,000 म्हणजे टू सेल्स 45,000 रुपये. या क्वेश्चनला तुम्ही घाबरू नका. याच्यावर तुम्ही 10-15 क्वेश्चन असे सेम तयार केलेत. त्याची आपण प्रॅक्टिस घेऊ म्हणजे कळेल तुम्हाला. आता कळाले का एंट्री काय सांगितलं मी? समजलं का काय सांगितलंय? ही झाली तुमची पहिली जर्नल एंट्री. बाहेर थांबलीत का मुलं आहे का कोण बाहेर? नाही. म्हणजे जर मी ते एंट्री जर करायची म्हणली तर शॉर्टकट मध्ये करतो. आता 2018 सप्टेंबर 1 काय होतं रे? बँक अकाउंट डेबिट 20,250 मिळाले होते. कॅश लिहितो अगोदर मी. कॅश अकाउंट डेबिट 8,100 मिळाले. डिस्काउंट अलाउड अकाउंट अलाउड 3,150. कसा आला? चेकचा डिस्काउंट होता 2,250. किती होतं? 2,250 होत ना. आणि कॅश मध्ये डिस्काउंट 900 रुपये होता. त्यानंतर होतं उधारी होती ते राज अकाउंटला डेबिट केली पाहिजे 13,500. आणि हे सगळं कशाला क्रेडिट करायचं? सेल्स अकाउंटला 45,000 being sold goods to Raj at 10% ट्रेड आणि 10% कॅश आहे ना. at 10% ट्रेड डिस्काउंट and 10% cash discount and 50% amount received by कशी? received by बँक आहे का चेक आहे? अरे दगड्यांनो, चेक. and 20% amount received by cash. बाकीची सांगायची गरज नाहीये. 50 आणि 20 मिळाले म्हणजे बाकीची उधारी आहे. समजला? घरी गेल्यावरती परत एकदा प्रॅक्टिस करा. लेक्चर मध्ये रेकॉर्ड केलेले आहे. लेक्चर मध्ये परत एकदा बघा समजत नसेल तर, आणि स्वतः कॅल्क्युलेट करून बघा. तुम्ही जोपर्यंत स्वतः अमाऊंट कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत कळणार नाही. पुढे बघा काय आहे. बॉट गुड्स वर 60,000 फ्रॉम प्रशांत. प्रशांत कडून गुड्स परचेस केला. 7.5% ट्रेड डिस्काउंट आहे आणि हाफ अमाऊंट पेड बाय कॅश. निम्मी अमाऊंट कॅश मध्ये पेड केली. मला एक सांगा, तुम्ही काल होमवर्क करताना लेक्चर मध्ये रेकॉर्ड केलं होतं ते बघितलं का? मग तरी नाही कळालं. मी तुम्हाला सांगितलंय ना कसं काढायचंय. मला आठवतंय. हे बघा इथं अमाऊंट आहेत सगळ्या. हे बघा 7.5%चे 15% काढून दाखवलेत. मग का नाही कम्प्लीट केलं तुम्ही? ज्यांनी केलं नाही त्यांनी लेक्चर बघितलं नाही याचा अर्थ. बरोबर आहे का? बघितलं का लेक्चर? बघितलं तरी नाही करता आलं. केलं, कम्प्लीट झालंय. सगळे कम्प्लीट आहे तुझे. काय राहिलेत? तिसरं राहिलंय. काय म्हणते काय कळतच नाही मला. यातलं कुठलं? मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन समजून सांगितलंय. बरोबर आहे का? लेक्चर मध्ये प्रत्येक क्वेश्चन समजून सांगितलंय. मग काय जमलं नाही तुम्ही मला सांगा. फक्त पहिले 2 सांगितले होते का? बाकीचे नव्हते सांगितले?
बर ठीक आहे चला. आता इथं काय केलंय, बॉड गुड्स म्हणजे माल खरेदी केला 60,000 आहे आणि 7.5% ट्रेड डिस्काउंट आहे. मग अगोदर हे तर काढू, हे तर हाफ अमाऊंट पेड केली त्याच्या ऐवजी किती रुपयाचा माल आहे ते तर बघू आधी. 60,000तून 7.5% मायनस करायचे ते. मग मी तुम्हाला सांगितलं होतं 7.5 जमणार नाही ना, त्याच्या डबल काढा 15. मग 7.5च्या 15% आलं होतं आपलं 9,000. म्हणजे आपल्याला किती अमाऊंट पाहिजे निम्मी त्याच्या 4,500 डिस्काउंट जर दिला त्याने आपल्याला, 60,000तून 4,500 डिस्काउंट मायनस जर केला तर नेट किती रुपयाला माल आला आपल्याला 55,500. एवढं कळालं. परचेस अकाउंट डेबिट 55,500 एवढ्याचा माल घेतलाय आपण, हे परचेस आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं होतं, हाफ अमाऊंट पेड बाय कॅश. हाफ अमाऊंट कॅश मध्ये दिले, मग याच्या अमाऊंट हाफ अमाऊंट किती येईल 55,500 डिवायडेड बाय 2 किती येतील 56, म्हणजे 27,500. 27,750 थांबा, 54 म्हणजे से झाले 27,500, 27,750 आहे. एवढे तुम्ही कसे दिलेत. मग राहिलेले काय करायचे, हाफ अमाऊंट काय अकाउंटला टाकायचे, प्रशांतच्या अकाउंटला. मग आता एंट्री सांगा, परचेस अकाउंट डेबिट किती रुपयाला परचेस केला. तुम्ही बोलू नका, लक्ष द्या, बोलू नका. किती रुपयाला माल भेटला आपल्याला 55,500. त्यातले पैसे किती दिले टू कॅश 27,750 आणि राहिलेले पैसे टू प्रशांत 27,750. समजलं. परचेस अकाउंट डेबिट 55,500. टू कॅश 27,750 आणि टू प्रशांत अकाउंट 27,750. being goods purchased from Prashant at किती पर्सेंट डिस्काउंट आहे 7.5% ट्रेड डिस्काउंट. and half amount paid by cash. समजलं का. त्यानंतरच काय आहे, रिटर्न गुड्स वर 552 प्रशांत. आता हे तर सिंपल आहे, प्रशांतला 550चा माल परत केला, काय एंट्री होईल प्रशांत अकाउंट डेबिट टू परचेस केलेला परत केला म्हणजे परचेस रिटर्न अकाउंट. लक्षात ठेवा, प्रशांत अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट अशी एंट्री होईल. किती 550 आहे ना, 250 का 550 आहे टू परचेस रिटर्न अकाउंट. being goods return. त्यानंतर आता हे कोणाला जमलं नाही 7 नंबरचा, हे तर जमलं पाहिजे. सोल्ड गुड्स वर्थ 90,000 टू रणवीर. रणवीरला 90,000चा माल विकला, ऑन क्रेडिट उधारीवरती विकला, 10% डिस्काउंट आहे. 90,000च्या 10% किती होतील 9,000. म्हणजे नेट किती रुपयात माल विकला त्याला 81. रणवीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री व्हायला पाहिजे. बरोबर आहे का. ज्यांचे बरोबर नाही त्यांनी चेक करा. रणवीर अकाउंट डेबिट टू सेल्स, रणवीर इज रिसिव्हर, सेल्सला क्रेडिट आणि जीएसटी नाही, काही नाहीये, फक्त 10% मायनस करायचंय. रणवीर's अकाउंट डेबिट 81,000 टू सेल्स अकाउंट 81,000. दिव्या एकदा सरांना विचार ना, क्लासला मुलं आले तर थांबले ते का बाहेर, एकदा फक्त विचार करा राजू सरांना. being sold goods to Ranveer at 10%
काय होतं, ट्रेड डिस्काउंटच होता ना. हे लक्ष द्या बरं का, तुमच्यासाठी परत परत सांगतोय, कालही सांगितलं आता परत सांगतोय, लक्ष द्या. त्यानंतर रिसिव्ड कमिशन, आता हे तर चिल्लर आहे राव. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट नको लिहू. पुढं रिसिव्ड चेक ऑफ 80,000 फ्रॉम रणवीर इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, सेटलमेंट शब्द आले की समजायचं डिस्काउंट द्यायचं, काहीतरी डिस्काउंटचा प्रश्न असणार आहे. रणवीर कडून 80,000 मिळाले आपल्याला फुल सेटलमेंट साठी. रणवीरला पैसे द्यायचे किती होते बघा, 81,000 द्यायचे होते. त्याने दिले किती आपल्याला, 80. पैसे मिळाले, कॅशला डेबिट, डेट सांगा. कॅश अकाउंट डेबिट 80,000. 1,000 रुपये काय होईल मग, ठीक आहे ना. कॅश अकाउंट डेबिट 80,000, त्याला त्याच्याकडून 81 घ्यायचे होते, फक्त 80 मिळाले, म्हणजे 1,000 काय झाला, डिस्काउंट अलाउड 1,000. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 1,000. आणि कोणाकडून मिळाले पैसे, रणवीर टू रणवीरच अकाउंट. बोला, 81,000 समजलं. बिंग काय होतंय, कॅश रिसिव्ड फ्रॉम रणवीर इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. नाही ना काय, चालू चालू ठेवा, म्हणले ना चालू, कंटिन्यू करू द्या. आलेत मुलं, काय म्हणले, काय आलेत, बाहेर थांबलेत का, घेते ते सर पलीकडे. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. त्याला कसे देणार, तो आपल्याकडून काय दिले, रिसिव्ड चेक म्हणले ना, सॉरी, चेक मिळाला म्हणजे बँकेला डेबिट. काय नाव आहे का बँकेचं, कुठली बँक आहे, नाही ना काय बँकेचं नाव, बँक अकाउंट डेबिट. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. काय होतंय, चिमटा देऊ का जरा तोंडाला, कोण चुक करताय. अँड डिस्काउंट अलाउड, एवढं काय तुमचं नुकसान झालं. 2 प्रॉब्लेम एक तर 2 वेळा सांगायचे तुम्हाला. पुढं आता पुढचं सिंपल आहे ना, पुढचं बोला. परचेस कम्प्युटर 80,000 फ्रॉम रिलायन्स कंपनी बाय चेक म्हणलंय, म्हणजे रिलायन्स कंपनीचा काही संबंध नाही, बँकेला क्रेडिट होणार, कम्प्युटरला डेबिट. आणि परचेस करताना जीएसटी ला काय करायचं, डेबिट. सांगा एंट्री. कम्प्युटर अकाउंट डेबिट, किती रुपयाचा कम्प्युटर आहे, 80. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता राहिला प्रश्न, अमाऊंट काही काही जणांनी लिहिलेले नाहीत. 80,000चे 28% सांगा बरं किती येतील, म्हणजे 800 गुणिले 28 करायचे तुम्हाला. 8 दुने 16 आणि 8 8 64, 22,400. हे कॅल्क्युलेशन आलं 22,400. 22,400 म्हणजे 50-50, 11,200 आणि 11,200. समजलं का. मला तर काय वाटतं माहिती का, तुम्हाला हेच येत नाही करता. 28 गुणिले 800 करता येत ना, काय येतं ना. अरे काय माणसं आहे तुम्ही, किती डेट आहे, 18. कम्प्युटर आहे ना, कम्प्युटर अकाउंट डेबिट किती आहे, 80,000. इनपुट सीजीएसटी ला डेबिट 11,200. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 11,200. आणि काय करायचं, क्रेडिट रिलायन्सला करायचं का कशाला करायचं, बँकेला करायचं, कारण चेक दिलाय टू बँक अकाउंट. टोटल किती रुपयाचा चेक देणार त्याला, 22,400. म्हणजे किती होत आहे, 1,02,400. 1,02,400 हे बरोबर आहे का, 1,02,400 रुपये बरोबर आहे. बिंग कम्प्युटर परचेस फ्रॉम रिलायन्स अँड कंपनी. at 28% GST and paid by
चेकने त्याचं पेमेंट केलं. समजलं का? यातला कुठला क्वेश्चन आहे का अजून जो समजला नाही तुम्हाला? आज घरी कम्प्लीट करायचा आणि परत सांगतो होमवर्क करताना कॉपी करू नका. मी पीडीएफ पाठवतोय कशासाठी तुम्हाला? 2 मिनिटं ऐक, 2 मिनिटं ऐक. ज्या वेळेला पीडीएफ पाठवतो त्यावेळेला फक्त कॉपी करू नका ब्लाइंडली. हे जे कॅल्क्युलेशन वगैरे करायचे ते करून बघा. हे तुम्हाला कळण्यासाठी होमवर्क करायला लावतोय मी. जे अमाऊंट काढतोय आपण ते 28% काढून बघा, 18% काढा, फक्त कॉपी करू नका. समजलं? यातले क्वेश्चन समजलेत सगळे? राहिला प्रश्न, पहिला क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, तर त्याचं मी सांगितलंय कसं करायचंय. प्रॅक्टिस करा. 20% काढा, 30% काढा, किती अमाऊंट येते बघा. याच्यावरती मी आणखी एक क्वेश्चन बनवलाय, स्पेसिफिक याच्यावरतीच बनवलाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कुठलं तुम्हाला अडकून देणार नाही कशात. फक्त तुम्ही अभ्यास करा. बघा कुठे गेला एक्स्ट्रा प्रॉब्लेम फॉर कॅल्क्युलेशन. तुम्ही कुठे अडकताय मला माहिती आहे ना. किती क्वेश्चन बनवले ते? हे सगळं कॅल्क्युलेशन मी शिकवतो तुम्हाला, फक्त तुम्ही जे सांगितले ते घरी करा. ठीक आहे? 17 आणि 18 दोन करायचे. ते 18 तर इथं केलंय आणि 17 कालचा होमवर्क होता तो पूर्ण करा. ज्यांचं झालंय त्यांचं ठीक आहे, नाही झालं त्यांनी परत व्यवस्थित लिहा. ठीक आहे? फॉर्मॅटिंग ज्यांचं झालंय ते फॉर्मॅटिंग व्यवस्थित नाही केलेलं अजिबात. पेनाने बनवलंय ना फॉर्मॅट? व्यवस्थित बनवा. घ्यायचं पुढं का सोडू?